नशीबवान ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये असं बघायला मिळतं की हा अर्जुन जो आहे आपला अर्जुन तो ह्या आपल्या गिरिजाच्या भावाला भेटतो आणि बोलतो की काय चालू आहे, गिरिजाचं लग्न ठरले म्हणे. तेव्हा इकडे गिरिजाचा भाऊ बोलतो की हो, रुद्र प्रतापचे वडील जे आहेत ना नागेश्वर यांनी आपल्या रुद्रशी गिरिजाचं लग्न ठरवलंय असं पण इकडे हा भाऊ जो आहे तो सांगत असतो. दुसरीकडे महिपत जो आहे, महिपत सगुणा मावशीच्या घरी आलेला असतो. तेव्हा सगुणा लगेच बोलते की अहो मी तुमची वाटच बघत होते बरं का. तेव्हा महिपत लगेच बोलतो की अहो तुम्ही चक्क माझी वाट बघताय, आज पहिल्यांदाच असं झालं की तुम्ही माझी वाट बघताय असं महिपत या सगुणाला बोलतो. तिकडे आता सगुणा बोलते की तुम्ही नागेश्वर घोरपडेंना ओळखता का हो. त्यावर महिपत बोलतो की नाही नाही, कोण कुठला नागेश्वर, मी नाही ओळखत कुणाला. तेव्हा सगुणा बोलते की अहो तुळजापुरामध्ये आल्यावर असं कधी होत नाही, नागेश्वरला कुणी ओळखत नाही. तेव्हा आता महिपतला माहीत असतो बरं का हा नागेश्वर घोरपडे, परंतु महिपतचं सर्व काही नाटक सुरू असतं. इकडे सगुणा लगेच बोलते की अहो मला एक म्हणायचं. सगुणा जी आहे ती महिपतला बोलते की तू खरं बोल, तू नागेश्वरच्या सांगण्यावरून इथे आलाय असं सगुणा ही महिपतला बोलते. आता महिपत काहीच बोलायला तयार नसतो. महिपत बोलतो की हे बघ, तू किती जरी हुशारी केली असलीस ना तरी मी जे सांगतोय ते तुला ऐकावंच लागेल. नागेश्वरच्या रस्त्यातून तू बाजूला हो. तू नागेश्वरच्या पायामध्ये काटा घुसून बसलेली आहे, तो काटा जो आहे ना तो तू आहे, तो मला काढावा लागेल मग असं पण इकडे हा आपला महिपत जो आहे तो तो सगुणाला बोलत असतो. महिपत आता आपल्या खिशातून पिस्तूल काढतो आणि या सगुणावरती नेम धरतो. तेव्हा सगुणा लगेच बोलते की पाहुण्यांना चहा पाणी देऊन मला कसं बाहेर काढायचं हे चांगलंच माहीत आहे. तुझ्या ह्या बंदुकीतील गोळीचा नेम चुकेल, परंतु यांचा नेम जो आहे तो चुकणार नाही असं पण इकडे सगुणाची आई ती महिपतला बोलते. तुला गावच्या बाहेर फेकून द्यायला सुद्धा माझे माणसं कमी पडणार नाही, समजून घे असं पण सगुणा महिपतला धमकावते. तिकडे आता ही सगुणा जी आहे ती महिपतकडे बघते. महिपत लगेच तिथून निघून जातो. दुसरीकडे उर्वशी जी आहे ती किचनमध्ये असते. तेव्हा नागेश्वरचं सर्व बोलणं तिला आठवत असतं. आज या घरामध्ये एक खेळ जो आहे तो खेळणार आहे, कारण या घरामध्ये नाणं जे आहे ते तुम्ही शोधायचं असं नागेश्वरने या आपल्या वासंतीला आणि उर्वशीला सांगितलं असतं. आणि इकडेही आपली गिरिजासुद्धा ते नाणं खूप किचनमध्ये शोधत असते. आणि दुसरीकडे ही जी काही उर्वशी आहे ती सुद्धा ते नाणं शोधत असते. प्रभास जो आहे प्रभास इकडे रूममध्ये असतो आणि तो आता झोपेचं नाटक करत असतो, कोमात गेल्याचं नाटक करत असतो. तो शुद्धीवर केव्हाच आलेला असतो. तेवढ्यामध्ये दत्तूदादा तिथे येतात आणि दत्तूदादा आता ह्या प्रभासकडे बघतात. इकडे दत्तूदादा जे आहेत ते ह्या प्रभासला बोलतात की मी तुझ्याशी खोटं बोललो रे सर्व. आता इकडे ही गिरिजा जी आहे ती इकडे घरामध्ये ते नाणं शोधत असते. तिला ते नाणं मिळवायचं असतं, कारण नागेश्वरने उर्वशीला आणि गिरिजाला जे काही नाणं कुणाला सापडेल तेच जिंकेल असं सांगितलेलं असतं. गिरिजाला ह्या घरात येताच आपल्या रुद्रकडे बघून आपण रुद्रबरोबर आत्तापर्यंत कोणते कोणते क्षण घालवले हे सुद्धा सर्व आठवत असतं. ची खरी ओळख ह्या आपल्या गिरिजासमोर आलेली असते. तेव्हा गिरिजाला खूप मोठा धक्का बसलेला असतो आणि हे आपल्याशी का खोटं बोलले असं पण गिरिजाला वाटत असतं. परंतु तेवढ्यामध्ये रुद्रचा फोटो जो समोर असतो तो फोटो बघून इकडे रुद्राच्या सर्व आठवणी गिरिजासमोर येतात. दुसरीकडे दत्तू लोखंडे जो आहे तो या आपल्या प्रभास दादांना सांगतो की ती मुलगी जी आहे ती ह्याच तुळजापूरमध्ये आहे. अरे प्रभास, 25 वर्षापूर्वी तू मला जी मुलगी दिली होती ती इथेच आहे असं पण दत्तू लोखंडे आता ह्या प्रभाससमोर बोलत असतो. आणि तेव्हा इकडे ह्या तुळजापूरच्या देवीच्या चमत्कारानेच हे सर्व सत्य समोर आलेलं असतं. जी आहे ती एका अडगळीच्या रूममध्ये येते आणि अडगळीच्या रूममध्ये येऊन ती नाणं शोधू लागते. आता देवी मातेचे चमत्काराने हे नाणं जे आहे ते तिलाच मिळणार असं प्रभास जो आहे तो आपल्या मनाशी बोलत असतो. नंतर इकडे दत्तूदादा बोलतात की हे बघा, मी हे कोणालाच सांगू शकत नाही, तू लवकरात लवकर यातून बाहेर पड, आपण दोघे मिळून तिला तिच्या खऱ्या आईवडिलांकडे घेऊन जाऊ असं पण इकडे दत्तूदादा बोलत असतात. दुसरीकडे आता ही गिरिजा जी आहे ती जेव्हा अडगळीच्या रूममध्ये येते तेव्हा पाळण्यामध्ये एक छान सुंदर खेळणी लावलेली असते आणि ती खेळणी बघून गिरिजाला थोडंसं आठवू लागतं. ती बोलते की नेमकं माझी ह्या घराशी काहीतरी नाळ जोडलेली आहे असं माझ्या मनाला का वाटतंय असं गिरिजा ही आपल्या मनाशी बोलते.
प्रभास तू लवकरात लवकर जागा हो असं पण इकडे दत्तूदादा जेव्हा बोलत असतात तेव्हा उर्वशी तिथे येते. उर्वशी लगेच बोलते की काय रे, काय सुरू आहे तुझं, तू याच्याशी काय बोलत होता असं पण इकडे ही उर्वशी बोलत असते. आणि तुला याला पुन्हा पळून नेण्याचा प्लॅन आहे की काय असं पण इकडे उर्वशी बोलत असते. उर्वशी लगेच त्याचा शर्ट पकडते आणि त्याला तेथून घेऊन जाते. इकडे प्रभास दादा जे आहे ते आपल्या मनाशी बोलतात की अरे, तू अगोदर मला हे सांगितलं असतं तर गिरिजाला सर्व तिचं तिचं आपण तिला मिळवून दिलं असतं असं पण इकडे प्रभास आपल्या मनाशी बोलतात. इकडे आता ही गिरिजा जी आहे, गिरिजा जेव्हा त्या अडगळीच्या रूममध्ये असते तेव्हा तिथे ती खेळणी जी आहे ती इतकी काही फास्ट गोल खूप फास्टमध्ये ती फिरत असते. आणि तेव्हा एक बाळ रडण्याचा आवाज जो आहे तो गिरिजाला येतो आणि त्याची आई जी आहे ती त्याला खेळवत असते. आणि तेव्हा गिरिजा ही आता डोळे झाकून घेते, ती घाबरलेली असते. इकडे आता गिरिजाला खूप त्रास होत असतो कारण तिला सर्व सत्य आठवू लागतं आणि ती डोक्यालाच हात लावते. एक देवी मातेचा चमत्कार होत असतो आणि तसतसं गिरिजाला ते सर्व आठवू लागतं. तेवढ्यामध्ये गिरिजा ही खाली जमिनीवरती चक्कर येऊन पडते आणि जी काही ती खेळणी आहे ती सुद्धा खाली तुटून पडते. त्या खेळणीमधून ते नाणं जे आहे ते गिरिजासमोर पडतं. आता अगदी गिरिजासमोर ते नाणं पडलेलं असतं आणि गिरिजा खाली तिथे चक्कर येऊन पडलेली असते. तर दुसरीकडे उर्वशी जी आहे ती दत्तूला इकडे नागेश्वर समोर घेऊन येते आणि लगेच बोलते की बघा याचा पराक्रम. तेव्हा इकडे नागेश्वर खूप चिडतो. तो बोलतो की काय सुरू आहे हे. तेव्हा उर्वशी बोलते की तो प्रभासशी काय बोलत होता, तुमचा हा नशीबवान मुलीचा बाप. तेव्हा दत्तूदादा बोलतात की अहो, ते बोलण्याच्या अवस्थेत सुद्धा नाही, मी काय बोलणार दुसरं. उर्वशी बोलते की तू त्याला काहीतरी सांगत होतास, मी बघितलंय असं पण उर्वशी बोलत असते. मोनूजवळ उभा असतो, वासंती पण असते. इकडे नागेश्वर बोलतो की ह्या काय बोलतात ते बरोबर आहे का दत्तू असं पण इकडे नागेश्वर या दत्तूला विचारतो. नंतर इकडे दत्तूदादा बोलतात की मी काही नाही बोललो, त्यांना फक्त बोललो की तुम्हाला बरं वाटतं का असंच विचारत होतो असं पण दत्तूदादा बोलतात. तर इकडे उर्वशी काय ऐकायला तयार नसते. उर्वशी बोलते की तुझी लेक तिला नाणं का नाही मिळालं अजून असं पण इकडे ही उर्वशी जेव्हा बोलत असते तर आता इकडे गिरिजाने डोळे उघडलेले असतात. ती समोर इकडे तिकडे बघत असते आणि ते नाणं जे आहे ती तिच्यासमोर अगदी समोरच पडलेलं असतं. ती आता उठते. बाई नेमकं कोण होती, मला ओळखीची वाटली ती बाई माझी आईच आहे असं मला का वाटलं असं पण गिरिजा जेव्हा बोलत असते तेवढ्यामध्ये समोरच्या नाण्याकडे ह्या गिरिजाचं लक्ष जातं आणि गिरिजा लगेच ते नाणं आपल्या हातात घेते आणि खूप खुश होते. हा एक देवी मातेचा चमत्कार झालेला असतो. आता गिरिजा ते नाणं हातात घेऊन खूप खुश झालेली असते कारण ते नाणं तिला मिळालेलं असतं. तर दुसरीकडे असं बघायला मिळतं की जेव्हा उर्वशी या गिरिजाकडे येते तेव्हा उर्वशी ते नाणं जे आहे ते आता या गिरिजाकडून हिसकावून घेत असते आणि तेवढ्यामध्ये इकडे आता गिरिजा काही ते नाणं द्यायला तयार नसते आणि उर्वशी लगेच गिरिजावर मारण्यासाठी हात वर उचलते आणि एक सनकनाता ह्या गिरिजाच्या कानाखाली देणार तर गिरिजा उर्वशीचा हात जोरामध्ये घट्ट पकडते. तर मित्रांनो, नेमका आता पुढे काय होणार आहे बघण्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद.